ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय. अर्जुनवाच. श्लोक 28. दृष्टेम स्वजन कृष्ण युयुत्सु समुपस्थितं. दृष्टेम स्वजन कृष्ण युयुत्सु समुपस्थितं. सीदन्ति मम गात्राणि मुखच्च परिशुष्यति. सीदन्ति मम गात्राणि मुखच्च परिशुष्यति. दृष्टेम स्वजन कृष्ण युयुत्सु समुपस्थितं. सीदन्ति मम गात्राणि मुखच्च परिशुष्यति. अर्थ. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तात्पर्य म्हणजेच भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषाच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकाबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्याच्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुतः संपूर्ण कुटुंब, अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून म्हटले आहे की येयास्ति भक्ती यशास्ति भक्तिर्भगव्यत्यकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा. हरावभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बहिः. ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो. तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की माझ्याकडून काही शब्द, उच्चार, अर्थ वाचण्यात चुकत असेल तर कृपया क्षमा कराल आणि मला समजून घ्याल. मी एक छोटासा भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो समजून घेऊन अर्थसहित वाचन आणि पाठांतर करण्याचाही प्रयत्न करत आहे. त्यामुळे ज्याला कोणाला या सिरीजमध्ये सहभागी व्हायचे असेल त्याने नक्की कमेंट करून आणि सबस्क्राईब करून सहभागी व्हा आणि आपली संस्कृती जपण्याचा एक छोटासा प्रयत्न कराल. थँक्यू.